मार्केटमध्ये सध्या खूप ताजे मटार आलेत आणि आता स्वस्तही आहेत। आपण मटारचा उपयोग खूप साऱ्या पदार्थात करतो, पण आज आपण फक्त मटार वापरून कुठलंही वाटण न बनवता अगदी घरगुती मसाल्यात पण एकदम चविष्ट अशी ताज्या मटारची भाजी कशी बनवायची ते बघतोय। ही भाजी तुम्ही उसळ म्हणून पण बॉक्सला देऊ शकता। मी इथे 1 किलो मटारचे शेंगा घेतलेल्या, त्याचे दाणे काढून घेतलेले। 1 किलो मटारचे अर्धा किलो दाणे निघतात। आज आपण मटारची उसळ करतोय। तर मटारचा सीजन आहे, तर मटारचेच पदार्थ सगळीकडे चालतात। आज आपण मटारची एकदम साधी सोपी उसळ बघूया। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं उकळायला, त्यात साखर टाकते अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ घालते। मिक्स करून आता हे मटार आहे ना, हे पाण्यात थोडे एक उकळी काढून घ्यायची। मटार वरती आले की गॅस बंद करायचा। आपण हेच पाणी मग भाजीला वापरू शकतो। आता याला 5 मिनिटं लागतात उकळी काढून घ्यायची। हे बघा उकळले, आता आपण हे काढून घ्यायचे याच्यात। आणि हे पाणी पण आपण वापरणार आहे, पाणी काही फेकायचं नाही। हे बघा आपण हे उकळून घेतलंय आणि हे बिना उकळलेले आहे। बघा उकळल्यामुळं याच्यात छान कलर मध्ये बदल पडतो। हे हिरवे कंच असतात त्यापेक्षाही चांगले हे होतात म्हणून, आणि शिजतात पण लवकर, म्हणून एकदा उकळून घ्यायचे पाण्यातून। आता इथे एक मी भांडं घेतलंय, आपण त्यात तेल घालूया। 2 मोठे चम्मच तेल घालते। याला पाणी जास्त टाकलं की आपण रस्सा भाजी पण करू शकतो, ती पण छान लागते चवीला। आपण एकदम सुकी नाही, असं मीडियम थोडा रस्स्याचं करणार आहोत। अर्धा चम्मच मोहरी घालते, अर्धा चम्मच जिरं मोहरी तडतडली, हिंग घालते। वाटाणे पचायला थोडे जड असतात। आता इथे मी मिरची अद्रक लसूणचं थोडं जाडसर ठेचून घेतलंय, ते घालते। व्यवस्थित परतून घ्यायचं। फोडणी आपली खमंग बसली की भाजीला छान चव येते। आता इथे मी छोटे छोटे 2 कांदे होते, बारीक कापून घेतले। कढीपत्ता घालते। हे व्यवस्थित कांदा छान थोडा लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा हे 2 मिनिट आपण कांदा छान परतून घेतला, कांद्याचा पण कलर बदल झालाय। आता आपण सुके मसाले घालूया। इथे 1 पाव चम्मच हळद घालते, 1 मोठा चम्मच तिखट घालते। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच धने पावडर, थोडा पाव चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच जिरे पावडर, भाजलेले जिरेची पावडर। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण असे मटार भिजत घालून नेहमी भाजी करतो, पण अशा ओल्या मटारची भाजी ना खूप छान लागते चवीला। हे बघा आता मी इथे 2 टमाटर घेतले आणि मीठ घालते टोमॅटो शिजायला। आपण मटार वाफवले ना, त्यात पण मीठ घातलेलं आहे, ते पाणी वापरणार, त्याच्यामुळे मीठ थोडं व्यवस्थित बेतानीच घालायचं। आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत शिजून घ्यायचं। हे बघा 1-2 मिनिट झालंय, आपला टोमॅटो वगैरे सगळे मसाला व्यवस्थित शिजला गेलाय, तेल पण छान सुटलंय। आता आपण जे गरम पाण्यात उकळून घेतले ना, ते मटार घालायचे। याला असं थोडं वाफून घेतलं ना, तो कलर छान येतो बघा। याला एकदम सुकं करून तुम्ही मटारची उसळ म्हणून खाऊ शकता, थोडासा रस्सा ठेवून पुरी सोबत खाऊ शकता, आणि थोडा जास्त ग्रेव्ही ठेवली तर भातासोबत, पराठ्यासोबत। हे एकच भाजी तुम्ही 3 प्रकारे करू शकता। ताज्या मटारला छान गोडसर चव असते, त्याच्यामुळे हे भाजी एकदम फार चवीला छान लागते। थोडीशी कोथिंबीर घालते। आणि आता आपण जे मगाशी पाणी ठेवलंय ना मटार उकळलेला, ते पाणी घालायचं। थोडं घालते मी, जास्त रस्सा नको म्हणून। व्यवस्थित मिक्स करून आता हे शिजवून घ्यायचं। हे बघा 5 मिनिट झाले, आता बघूया आपण दाणे शिजले का। छान बघा तेल सुटलंय, रस्सा मी एवढा रस्सा ठेवते याला। तुम्हाला जर याची उसळ बनवायची तर हे रस्सा पूर्ण आटवायचा, पाणी कमी टाकायचं, उसळ पण छान लागते। आणि हे वाटाणे असल्यामुळं थोड्या वेळाने पुन्हा घट्ट येते ते। हे बघा व्यवस्थित शिजले, आपण एकदा वाफ काढले ना दाण्याला, म्हणून त्याला वेळ लागत नाही, 5 मिनिटात आपलं शिजतं। हे बघा अशा प्रकारे आपली मटारची
उसळ पण म्हणू शकता, भाजी पण म्हणू शकता, तयार झाली। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।